सुमी आज खूप आनंदात होती. कारणही तसेच होते. अनेक वर्ष झाली होती तिला दादाला भेटून. सुमीच्या पतीची नोकरीनिमित्ताने पंजाबला बदली झालेली. कंपनीने उत्तम सोय केलेली. त्यामुळे सासूबाई स्वतःहून मुलाला म्हणाल्या होत्या की अनंता लहान आहे अजून. सुमीला आणि त्याला तुझ्यापासून दूर ठेवणे मला पटत नाही. तू घेऊन जा तुझ्या सोबत. सुमीने मनोमन सासूबाईंना धन्यवाद दिले. पंजाबला जाण्याआधी सर्व नातेवाईकांना कळविले होते. ताई भाऊजी येऊन गेले. दादा वहिनी मात्र येऊ शकले नव्हते. सुमीला वाईट वाटले होते. दादाला आपल्यासाठी थोडाही वेळ काढता आला नाही. इतक्या दूर जातो आपण. सुमीला एकीकडे सामानाची आवरावर करायची घाई आणि एकीकडे दादाची वाट बघणे हे चालूच होते. सुमीचे पती कामात अत्यंत हुशार होते, म्हणून इकडची लोक त्यांना सोडायला तयार नव्हती. पॅकेजही भरपूर होते. अनंताही आता मोठा झालेला. 10वीची परीक्षा झाली, रिझल्ट लागला. आता परत कल्याणला आपल्या घरी सहकुटुंब परतणार होती. सुमी आनंदात होती. सासूबाई अजूनही धडधाकट होत्या. घरातील कामे मोलकरीण करत असे, पण स्वयंपाक मात्र सासूबाई स्वतःचाच करीत. आता सुमी आली घरी. सुमीच्या पतीने मोठा बंगला घेतला. कंपनी जायला यायला 4 चाकी घेतली. नवीन घराची वास्तुशांती होती. सुमीने अनंताला सांगून सर्व नातेवाईकांना व्हॉट्सअपवर निमंत्रण पाठवले. सुमीला ना दीर ना ननंद. एक चुलत दीर आणि ननंद पुण्यात होती. सर्वांना एकदा फोनवर बोलून निमंत्रण केले. सुमीची धावपळ चालू होती. आलेल्या पाहुण्यांची सोय करायची, त्यांना नाश्ता, जेवण आणि भेटवस्तू द्यायच्या. यादी झाली. सुमीने सासूबाईंना छान पैठणी घेतली. पूजेचा दिवस ठरला. वास्तुपूजा अतिशय छान झाली. सर्व पाहुणे सकाळीच येणार होते. नैवेद्य दाखवला आणि पंक्ती बसल्या. सुमीची नजर दाराकडे जात होती. दादा वहिनी आज तरी येतील ना? अनंताला तिने मामाला फोन करायला सांगितला. मामाचा फोन लागत नव्हता. अनंता म्हणाला होता, सुमीला येईल ग मामा, तू काळजी करू नको. दुपारचे 4 वाजले. बरेचसे पाहुणे जेवण करून परतलेले. इतक्यात सुमीच्या पतीने सुमी हाक मारली. सुमी किचन मधून बाहेर आली. बघते तर काय, दादा वहिनी आलेले. तिला आनंदाने भरून आले. पटकन दादा वहिनीच्या पाया पडत सुमीने वहिनीची पर्स घेतली. अनंता मामाला घेऊन हॉलमध्ये बसला. सुमीच्या पतीने ताट करायला सांगितले. दादा वहिनी पूजा करून जेवायला बसले. पाहुणे येणे चालूच होते. रात्र झाली तशी वहिनी म्हणाली, आता परतायला हवे. दादा वहिनीकडे बघत मान हलवत होता. सुमीच्या पतीने आग्रह केला की आज राहा, बहिणीशी निवांत गप्पा मारा. कित्येक दिवस भेट नव्हती झाली तुमची. सासूबाईंनी पण आग्रह केला राहण्याचा. दादा वहिनी राहिले. आज सुमीने सासूबाईंना सांगून बटाटा वडापावचा बेत ठरवला. रात्री दादाशी बोलताना सुमीला कळाले होते की दादाचा मुलगा निमिषची बायको सुवर्णा घरात सगळी सूत्रे स्वतःच्या हातात घेऊन बसली होती. वहिनीने पूर्वी ताईला आणि सुमीला खूप वाईट वागणूक दिली होती. दादाचे वहिनी समोर काहीच चालत नसे. ताईचे लग्न झाले. ताईला चांगले स्थळ मिळाले. ताई संसारात सुखी होती. सुमीला घरातील सर्व कामे करूनच शिक्षण घ्यावे लागलेले. सुमीला ताई पैसे पाठवायची. टायपिंग क्लाससाठी फी भरायची ताई. नशिबात लहानपणीपासून दुःखच होते, पण देवाने आता मात्र दोघी बहिणींचा नशिबात भरभरून सुख दिले होते. दादा वहिनीची परिस्थिती फारशी बरी नव्हती. पेन्शन सुनेकडे द्यावी लागे. वहिनीला घरातील कामे सांगून सून शिवण क्लासच्या निमित्ताने बाहेर पडायची. मैत्रिणी खूपच होत्या तिला. निमिष संध्याकाळी उशिरा घरी यायचा. आई बाबांच्या तक्रारी सून करायची. मग निमिषही बोलत नसे. वहिनी रडतच सर्व सांगत होती. दादाच्या डोळ्यातही अश्रू आलेले. सुमी दादाला म्हणाली की तुम्ही दोघे गावी जा राहायला, त्यांना राहू दे इकडेच. पण वहिनीला गावची हवा मानवत नसे. सुमीला दादा वहिनीची दया आली, पण मनात आले की पूर्वी वहिनी आम्हा दोघींशी खूप वाईट वागली होती. बहुतेक आता तिला पश्चाताप होत असेल, पण दैवगती कशी फिरते हे या दोघांकडे पाहून दिसत होते. किती गर्विष्ठपणाने सर्वांना कमी लेखणारे दादा वहिनी
आता आपल्याच घरात मान खाली घालून जगत होते. दादा म्हणाला, सुनबाईला काही बनवायला येत नाही, बाहेरूनच मागवते. पाणीपुरी काय, वडापाव काय, आम्हाला थोडे देते आणि दोघे नवरा बायको आतमध्ये बेडरूम मध्ये बसून खातात. बहिणीने पत्राला डोळे पुसले. सुमीने ठरविले, उद्या वडापाव बेत करू, दादा बहिणीला पोटभर खाऊ घालू. सुमीने गरमागरम वडे तळलेले, लसणीची चटणी केली. अनंताने बेकरीतून लुसलुशीत पावाच्या लाद्या आणल्या. सासूबाई म्हणाल्या की दादा बहिणींना भरपूर खाऊ घाल, मी सावकाश खाईन. त्या देवघरात जप करायला बसल्या. सुमीने आग्रह करून वडे खाऊ घातले. दादा बहिणी वडे खाऊन तृप्त झाले. आले टाकून छान चहा झाला. दादा बहिणीची निघण्याची तयारी चालू होती. सुमीने दादा बहिणीला कपडे घेतले होते. भाच्याला आणि भाची सुनेलाही कपडे घेतले होते. लाडू चिवडा एका डब्यात भरले. वहिनीची ओटी भरली. ओटीतील पैठणी पाहून वहिनीचा चेहरा खुललेला. वहिनीच्या हातात एक पाकिट दिले. दादा वहिनीच्या पाया पडत सुमीने खाऊची पिशवी वहिनीकडे दिली. सासूबाईंचा निरोप घेत ती दोघी निघाली. अनंता रिक्षा घेऊन आलेला. सुमीचे डोळे पाणावले. आता मी इकडेच आहे, कधी वाटले की या माझ्याकडे. रिक्षा सुरू झाली. दुरळा उडवत रिक्षा स्टेशनच्या दिशेने निघून गेली. कितीतरी वेळ सुमी तिकडे बघत होती. अचानक सुमीला आठवले, संध्याकाळी सुमी टायपिंग क्लासला निघाली होती. मैत्रीण भेटली तेव्हा तिला फी भरायची होती हे आठवले. ताईने मनी ऑर्डर केलेली. सुमी घाईघाईने घराच्या दिशेने वळली. घराचे दार बंद होते. सहसा दिवे लागणीला दार बंद करत नव्हती वहिनी. सुमीने कडी वाजवली. दादाने दार उघडले. दादाला पाहून सुमी हसली. आज लवकर आला तू? दादा हसला. काही न बोलताच आत गेला. सुमी कपाटातून तिच्या बॅगेतले पैसे काढत होती. पैसे घेऊन तिने कपाट बंद केले. तिला वडापावचा खमंग वास आला. तिने समोरच उभ्या असलेल्या वहिनीला विचारले, वडे आणलेत का घरात? छे ग, हे आत्ताच आले, चहा ठेवत होते मी. वहिनी पटकन आत निघून गेली. वहिनीच्या चेहऱ्यावर खोटेपणाचे भाव दिसून आले. दादा गप्प बसलेला. सुमीला वड्याच्या वासाने पोटात भूक जाणवली. ती तशीच घराबाहेर पडली. तिचे मन सांगत होते, आज नक्कीच वडे घरात आणलेले होते. दादाला माहित होते मी क्लासला जाते ते. दोघांकरिताच आणले असतील. तिला खूप वाईट वाटले. ती क्लासला गेली. 7:30 वाजलेली. सुमी क्लासवरून परत घरी येत होती. वाटेतच वड्याचे दुकान दिसले. तिच्याकडे फी भरून थोडे पैसे उरलेले. पण एकटी कशी खाऊ वडे? दादाला कळाले तर ओरडेल. जास्त पैसे नव्हते. ती मन मारून घरी आली. तिला आताही वड्याचा वास येत होता. दादा बहिणी जेवल्यावर शतपावली करायला बाहेर पडले. सुमीने भांडे घासली. किचन आवरले. ओट्यावरचा कचरा डस्टबिन मध्ये टाकायला गेली तेव्हा डबा उघडताच तेलकट कागद दिसला. वडापाव बांधून आणलेला कागद. सुमीला खूप वाईट वाटले. एक वडापाव माझ्यासाठी आणला असता तर कुठे बिघडणार होते. वहिनीचं जाऊ दे, पण दादाही खोटे बोलला. सुमी अंथरुणावर पडली, पण तिचा डोळ्यातील गंगा यमुना थांबत नव्हत्या. आज फार एकाकी जीवन आपल्या नशिबात देवाने का दिले हा प्रश्न ती मनाला विचारत होती. कालांतराने सुमीचे लग्न झाले. ताईनेच खर्च केला. दादा बहिणी फक्त आशीर्वाद द्यायलाच आले होते. सुमीच्या मनात त्या आठवणीने दाटून आले. आज दादा बहिणीला स्वतःच्या हातचे वडे खाऊ घातले सुमीने. सासूबाई तिला हाक मारत होत्या. आता ती गरमागरम वडे तळणार होती सासूबाईंसाठी. आई नव्हती, पण आईची माया सासूबाई देत होत्या. ती किचन मध्ये आली. सासूबाई वडे तळत होत्या. त्या हसल्या सुमीकडे बघून. सुमी, अगं चल, गरमागरम वडापाव खा. तुला वडापाव आवडतो ना? सुमीने पाठीमागून सासूबाईंना मिठी मारली. सुमीला आता वडापाव हवे तेवढे खायला मिळणार होते. सुमीने देवाला मनोमन नमस्कार केला आणि समोर ठेवलेले वडापाव हातात घेऊन ती वडापावकडे बघत हसली. हाच तो वडापाव, सुमीला रडवणारा तो क्षण. पण आज सुमी हसत होती. आपली माणसे कधी कधी कशी वागतात. सख्खे दादा बहिणी कुठे आणि ह्या सासूबाई कुठे?
दैवगती कशी बदलते. सुमीने मनसोक्त वडे खाल्ले. आठवणीतला तो वडापाव आज समोरच येऊन बसलेला. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या सुबोध स्टोरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.